नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाची ही टीप आहे, प्रत्येक मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा. टीप नंबर 1. न शिजलेला राजमामध्ये लॅक्टिन असते, जो एक विषारी पदार्थ आहे. त्यामुळे मळमळ, पोटदुखी होऊ शकते. राजमा शिजवताना जो कच्चा राहिलेला राजमा असतो त्यामध्ये लॅक्टिन हा विषारी घटक राहतो. त्यामुळे पूर्ण शिजलेला राजमा खावा, कारण न शिजलेल्या कच्च्या राजमामुळे विषबाधा देखील होते. तर अन्नाची विषबाधा होऊ नये यासाठी राजमा शिजवताना प्रत्येक गृहिणीने व सुगृहिणीने ही ट्रिक्स लक्षात ठेवा. टीप नंबर 2. थंडीमध्ये मटकीला जास्त मोड येण्यासाठी मटकी सर्वप्रथम कोमट पाण्यात भिजत घाला आणि नितळायला ठेवा. आणि नितळल्यानंतर पूर्ण 24 तास त्याला मोड येऊ द्या, कारण थंडीच्या दिवसामध्ये मटकीला मोड येण्यासाठी जास्त कालावधी किंवा वेळ लागतो. प्रत्येक सुगृहिणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 3. थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ लवकर फुगवण्यासाठी त्यामध्ये मीठ, किंचित सोडा आणि दही टाका. यामुळे इडलीचे पीठ थंडीतसुद्धा छान फुगेल. महिलांच्या कामी येईल अशी महत्त्वाची टीप नंबर 4. ज्या महिला लठ्ठ आहेत त्यांनी आपल्या आहारात शिमला मिरची व काकडीचे सेवन नक्कीच करावे आणि शक्य तितकी घरगुती कामे करावीत. त्यामुळे त्यांचा लठ्ठपणा कमी होईल. तर माझ्या ज्या मैत्रिणींना लठ्ठपणा आहे त्यांनी ही टीप तुमच्या रोजच्या जीवनामध्ये नक्कीच ट्राय करा. टीप नंबर 5. किचनमध्ये आपण वेळेची बचत व्हावी म्हणून एकदम चहा करून थर्मासमध्ये भरून ठेवावा. यामुळे थंडीमध्ये चहा सारखा गरम करावा लागत नाही आणि यामुळे आपल्या गॅसची देखील बचत होते, त्याचसोबत आपल्या वेळेची पण बचत होते. प्रत्येक मैत्रिणीसाठी खास टीप नंबर 6. रोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे केस धुताना ही टीप लक्षात ठेवा. टीप नंबर 7. कमी पाणी पिल्याने किंवा पिल्यामुळे डोक्याच्या नसामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात व मेंदूवर जास्त प्रेशर पडतो. यामुळे आपल्याला चक्कर येऊ शकते, म्हणून भरपूर पाणी प्यावे. ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्यासाठी खास टीप नंबर 8. बिर्याणीसाठी एकदम कांद्याची बारीक स्लाइस पाहिजे असेल तर वेपर्सच्या किसणीने किसा. यामुळे एकदम छोट्या कांद्याच्या स्लाइस तयार होतात. ज्यांना जास्त तेलकट पदार्थ आवडत नाहीत त्यांच्यासाठी खास टीप नंबर 9. उडदाचा पापड भाजताना थोडं तेलाचं बोट लावा. यामुळे पापड तळल्याची टेस्ट भाजलेल्या पापडाला येते. तर अतिशय महत्त्वाच्या व उपयुक्त टीप आवडल्या असतील तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 10. गर्भवती महिलांसाठी नाशपाती खाणे हे अमृतासारखे आहे. त्यात आढळणारे फॉर्मॅट बाळाला जन्म देताना उद्भवणाऱ्या समस्यापासून वाचवते. टीप नंबर 11. विड्याच्या पानात 10 ग्रॅम कापूर मिसळून घ्या आणि हे पान चावून खाल्ल्याने दात किंवा हिरड्याचे दुखणे कमी होते. तर दातासंबंधी ज्यांना पण प्रॉब्लेम आहे किंवा समस्या आहेत त्यांनी ही टीप ट्राय करून बघा. माझ्या मैत्रिणींसाठी खास टीप नंबर 12. केसांना मेहंदी भिजवत असताना त्यामध्ये थोडेसे दही, लिंबू रस आणि आवळा, रिटा, शिकाकाई पावडर त्यामध्ये घाला. यामुळे केस गळती थांबते आणि केस काळेभोर असे छान होतात. टीप नंबर 13. हाडे मजबूत होण्यासाठी 1 ते 2 अंडी रोज उकडून खावीत. आणि जे अंडी खात नाहीत म्हणजे जे शाकाहारी लोक आहेत त्यांनी पांढरे तीळ खावेत. त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. अगदी बाहेर भेटते अगदी तशीच आपल्या सर्वांची आवडती पाणीपुरी बनवण्यासाठी टीप नंबर 14. पाणीपुरी बनवताना पाणीपुरीच्या पुऱ्या एकदम कुरकुरीत अशा होण्यासाठी पुरीसाठी पीठ मळताना रव्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ देखील मिसळा. यामुळे पाणीपुरीच्या पुऱ्या अगदी कुरकुरीत
होतात. टिप नंबर 15, हिवाळ्यामध्ये बाहेर ठेवले तरी तूप जास्त घट्ट होते आणि तूप काढताना आपल्याला ते परत परत गरम करावे लागते. यामुळे छोटा स्टीलचा चमचा गॅसवर छान गरम करून घ्या व त्याने तूप काढावे. तूप सहज काढता येते. टिप नंबर 16, तुम्हाला गाजराची साल काढायची असेल तर साल काढण्यात बराच वेळ जातो किंवा लागतो, तर गाजर 5 मिनिट गरम पाण्यामध्ये ठेवावं व नंतर 2 मिनिट थंड पाण्यामध्ये ठेवावं. यामुळे गाजराची साल पटकन काढता येते. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 17, सुके मसाले प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नयेत. यामुळे मसाल्यांचा वास लवकरच उडतो. त्यामुळे मसाले नेहमी काचेच्या भरणीमध्ये मसाले स्टोअर करून ठेवावे. यामुळे मसाल्यांचा वास तसाच राहतो. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवला जाणारा सर्वांचा आवडता नाश्ता म्हणजे पोहे. टिप नंबर 18, पोहे मोकळे बनविण्यासाठी पोहे भिजवून झाल्यानंतर प्लेटमध्ये पसरून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून मिक्स करा. यानंतर पोहे बनवा. यामुळे पोहे छान मोकळे सळसळीत असे होतात. टिप नंबर 19, खारीक मिक्सरमधून बारीक करताना खारीकचे बारीक बारीक तुकडे करून घ्यावे व नंतर मिक्सरमध्ये घालावी. त्यामुळे खारीक छान बारीक होते आणि मिक्सरचे पाते देखील यामुळे तुटत नाही किंवा ते जास्त खराब होत नाही. अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर 20, आंब्याच्या कोवळ्या पानाचे चूर्ण बनवून दिवसातून 2 वेळा पाण्यातून किंवा ताकातून घ्यावे. यामुळे मधुमेह किंवा डायबिटीज कमी होते. टिप नंबर 21, सकाळी रिकाम्या पोटी आंब्याचा रस प्या. यामुळे गुडघेदुखीपासून आराम मिळतो. तर ज्यांना पण गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी ही टिप फॉलो करून बघा. टिप नंबर 22, कोणताही पुलाव किंवा बिर्याणी बनवताना मोठे भांडे घ्या, म्हणजे मिक्स करताना तांदूळ अजिबात तुटणार नाही. अतिशय खास टिप नंबर 23, काजू करी, पनीर, पावभाजी या भाज्यांना हॉटेलसारखा गडद रंग येण्यासाठी मसाले वाटताना त्यामध्ये थोडेसे बीटचे तुकडे त्यामध्ये घालावे. त्यामुळे भाजीला छान नैसर्गिक लाल रंग येतो. टिप नंबर 24, स्वयंपाक करताना किचनच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या आणि गॅस सिलेंडरच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची प्लास्टिकची वस्तू किंवा कागद जवळ ठेवू नये. अत्यंत खास टिप नंबर 25, ड्रॅगन फ्रूटमध्ये ऑक्सिजनचे आणि लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ते आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवते. केसांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम देखील करते. त्यामुळे केस गळती थांबून केस लांब मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या आहारामध्ये ड्रॅगन फ्रूटचा नक्कीच समावेश करा. टिप नंबर 26, टोमॅटोचा रस किंवा लिंबाचा रस एकत्र करून 10 मिनिटेच लावून थांबा. यामुळे डार्क सर्कल म्हणजेच काळी वर्तुळे लवकरच कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 27, स्टीलची आणि पितळीची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसात थोडे मीठ घालून त्याने ती भांडी घासा. यामुळे भांडी लगेच स्वच्छ होतील. टिप नंबर 28, केळी चेहऱ्यावरील वांगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. ते चांगले मिक्स करा. हे मिश्रण वांग असलेल्या भागावर लावा. किमान 30 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका. टिप नंबर 29, शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकावा. यामुळे शिळा भात बाधत नाही. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.